आपल्या आयुष्यात दोन प्रकारचे लोक असतात, एक जे म्हणतात मला श्रीमंत व्हायचंय आणि दुसरे जे म्हणतात तरीही शेवटी LIC च भरली। रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, फक्त काम करून किंवा पगार घेऊन कोणी श्रीमंत होत नाही, पैसा कसा खेळतो हे शिकले पाहिजे। नमस्कार मंडळी, मी समरीवाली आपल्या सगळ्यांचा मनःपूर्वक स्वागत करत आहे। सर्वप्रथम या 3 उदाहरण ऐकून घ्या। उदाहरण 1, 2 मित्र बाळू आणि काळू, दोघांना बोनस म्हणून 2 महिन्याचा पगार 50,000 रुपये आले होते। बाळू बँकेत टाकून म्हणतो व्याज मिळेल। आता दरवर्षी 5% व्याज म्हणजे दर महिना 208 रुपये, म्हणजे चहा भजीच्या बिलात पण फिट बसणार नाही। काळूने थोडं विचार केला आणि त्याने तेच 50,000 रुपयांचे इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस लावले। आज त्याला 50,000 पगार आहे। आर्रेच्या, हे कसे झाले? बाळू अजूनही बँकेत स्टेटमेंट बघतो आणि सुशील गोव्याला ट्रिपला जातो। उदाहरण 2, वहिनी आणि रिअल इस्टेट। आपल्या गावातली वहिनी तिने लग्नात मिळालेले दागिने विकून शहरात एक BHK घेतला, कारण भाव वाढतील म्हणाली। सगळे म्हणाले, अगं काय वेडपटपणा करतेस का? दुसऱ्यांच्या लग्नात काय घालणार आहेस? पण 4 वर्षांत त्या घराचा भाव डबल झाला। आता ती ते भाड्याने देऊन दर महिना 15,000 रुपये कमवते आणि तिने त्याचे SIP सुरू केले। तुम्हाला काय वाटते किती दागिने झाली असतील तिच्या मुलीच्या लग्नात? कॉमेंटमध्ये नक्की सांगा। उदाहरण 3, धोंडूचा टॅक्स गेम। धोंडूने छोटासा चहा स्नॅक्स सेंटर सुरू केला। त्याने शिकून घेतलं की छोट्या व्यवसायांसाठी GST खाली काही सवलती असतात। आता तो काय करतो, खर्च व्यवस्थित दाखवतो, प्रॉफिट मध्यम दाखवतो आणि टॅक्स वाचवतो। आपण मात्र अजूनही नोकरकीत TDS कापतो म्हणून सरकार काहीच ठेवत नाही असं ओरडतो। लेखक रॉबर्ट कियोसाकीच्या आयुष्यात 2 वडील होते। एक होते डिग्रीवाला पण गरीब वडील, शहाणपण बोलत होते पण बँक बॅलन्स मस्त रडत होता। आणि दुसरे श्रीमंत वडील, शिकलेले कमी पण पैसा कमावण्यात पटाईत। त्यांचे उदाहरण आपण रिच डॅड पुअर डॅड पुस्तकात पाहिलो होतो। तेच लेखक या पुस्तकात म्हणतात, पैसा कमवायला डिग्री लागते हे सोडून द्या, पैसा कसा वाढवायचा ते कळायला डोकं लागते हे लक्षात ठेवा। जसं तुम्ही नेहमी विचार करता सॅलरी आली रे आली की गेली रे गेली, तसं नाही चालत बाबा। सॅलरीवर अवलंबून राहणं म्हणजे दर महिन्याला चहा फुकट मिळतो म्हणून फक्त ऑफिसला जाणं। आयुष्यात काही बिग ब्रेक हवा की नाही? रॉबर्ट म्हणतात, शाळेत आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत शिकवतात पण EMIचा सिद्धांत ते शिकवत नाहीत। बघा ना, शाळेत बचत हा विषय असता तर आज बऱ्याच जणांनी लोन पे पेक्षा PPF केलं असतं। एक रिअल लाईफ सिच्युएशन बघा, तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत। तुम्ही लगेच म्हणाल चला टर्म डिपॉझिट करूया, आजपासूनच सुरक्षित जीवन। पण रॉबर्ट म्हणतात, तुम्ही सुरक्षित खेळता म्हणूनच गरीब राहता। शिकून, विचार करून, योग्य मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करा, शेअर्स, रिअल इस्टेट, छोट्या व्यवसायांमध्ये। पण तसे करताना ह्या गोष्टींचा ॲडव्हान्टेज घ्या। ॲडव्हान्टेज नंबर 1, इकॉनॉमिक्स ॲडव्हान्टेज। माहिती ही संपत्ती आहे। तुम्ही IPL कधी सुरू होणार हे सांगता पण मार्केट कधी क्रॅश होईल फक्त आतल्यांनाच माहीत। ॲडव्हान्टेज नंबर 2, नॉलेज ॲडव्हान्टेज। जितकं जास्त शिकाल तितकं जास्त कमवाल। नेटफ्लिक्सवर सिरीज बघण्याइतकी समज गुंतवणुकीवर केली तर सुट्ट्यांमध्ये गोव्याला जाता येईल। ॲडव्हान्टेज नंबर 3, टॅक्स ॲडव्हान्टेज। टॅक्स कमी करण्याचे कायदे आहेत पण आपल्याला फक्त TDS कट दिसतो। ॲडव्हान्टेज नंबर 4, डेबिट ॲडव्हान्टेज। हो, डेबिटचा सुद्धा ॲडव्हान्टेज आहे। गरीब लोक कर्ज घेतात आयफोनसाठी, श्रीमंत लोक घेतात व्यवसाय वाढवण्यासाठी। ॲडव्हान्टेज नंबर 5, फायनान्शियल एज्युकेशन। हेच मुळातलं शस्त्र आहे। पूर्ण अर्थशास्त्र नाही पण निदान जसं सासूबाईंकडून राजकारण शिकतो तसं एकदा आर्थिक शिक्षणही शिका। रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, पैशासाठी काम करू नका, ह्या 5 ॲडव्हान्टेज शिकून पैशाला तुमच्यासाठी कामाला लावा। दिवसरात्र काम करून थकून पडलात तरी उधारीवाल्याचं लक्ष नसतं, त्याला फक्त पेमेंट हवं असतं। तर मित्रांनो, नुसतं सेव्हिंग्ज करून काही होत नाही। पैसा जमवा आणि त्याला वाढवायचं कसं ते शिका। कामगार राहू नका, मालक व्हा। आजपासून ठरवा, माझा पैसा माझ्या लॅपटॉपसारखा काम करणार आणि तेही माझ्यासाठी। अजून असं फाडू ज्ञान हवे का? सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा। लाईक आणि शेअर करून मराठी लोकांना पुढे घेऊन जा। हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आपला दिवस शुभ असो।